नमस्कार मित्रांनो, बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक करा, नाहीतर तुम्हाला शासकीय अनुदान मिळणार नाही। मग मित्रांनो, शासनामार्फत अनेक योजना राबवल्या जातात, जसे की PM किसान योजना, नमो शेतकरी योजना, तसेच महा-DBT मार्फत शेतकऱ्यांसाठी चालवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना, अशा प्रकारच्या अनेक योजना या शासनामार्फत राबवल्या जातात आणि त्याचे अनुदान थेट बँक खात्यात दिले जाते। तर मित्रांनो, आता जर तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक नसेल तर तुमच्या खात्यात हे अनुदान मिळणार नाही। मग त्यात संदर्भात आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती बघणार आहोत। तर मग मित्रांनो, आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकतो की सरकारी योजनेसाठी तुम्ही अर्ज केला असेल आणि जर तुमच्या बँक खात्याला जर आधार कार्ड लिंक नसेल किंवा आधार कार्डला बँक लिंक नसेल तर तुम्हाला या योजनेचे अनुदान मिळणार नाही। मग जरी तुम्ही बँक खात्याची झेरॉक्स या योजनेला दिली असेल तरी, कारण नवीन शासन निर्णयानुसार आता आधार लिंक बँक खात्यातच पैसे सोडण्याचा सरकारने ठरवले आहे। तर मग मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकतो की आधार कार्ड आणि बँक लिंक या संदर्भात माहिती समोर आली आहे की जर बँक खात्याला आधार लिंक किंवा संलग्न नसेल तर शासनाने नवीन शेततळ्याचे अनुदान थांबवले आहे। तसेच मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेमार्फत मंजुरी मिळालेल्या 5000 शेततळ्यांना 33,000 कोटी रुपये एवढे अनुदान दिले आहे। यामध्ये जर जो लाभार्थी असेल म्हणजे शेततळ्याचा, त्याच्या बँक खात्याला आधार लिंक किंवा आधार कार्डला बँक लिंक नसेल तर त्याच्या खात्यावर हे अनुदान येणार नाही, असे ठाम मत कृषी विभागाने सांगितले आहे। मग नुकतेच कृषी विभागाने ऑनलाईन मार्फत अर्ज मागितले आहे। त्याची सोडत काढणे आणि सोडतीत पात्र ठरलेल्या लाभार्थींचे अर्ज स्वीकारून महा-DBT फार्मर मध्ये त्याला मंजुरी देऊन अनुदान पाठवण्याची प्रक्रिया चालू आहे। यावर्षी पाहिले तर 76,719 अर्ज स्वीकारले आहेत। मग या स्वीकारलेल्या अर्जांपैकी 28,141 लाभार्थी यांनी महा-DBT फार्मर या सरकारी संकेतस्थळावर लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड केली आहेत। यांपैकी 1,719 लाभार्थी यांना शेततळे खोदण्यासाठी मंजुरी भेटलेली आहे। या खोदकामाचे काम पूर्ण झाल्यामुळे आता ते लाभार्थी शेततळे अनुदानासाठी प्रतीक्षेत आहेत। पण शेततळे पाहणी केल्यानंतर हे अनुदान शेतकऱ्यांना किंवा लाभार्थी यांना दिले जाणार आहे, अशी भूमिका कृषी विभागाने घेतली आहे। पण जर हे अनुदान त्यांना पाहिजे असेल तर त्यांच्या आधार कार्डला बँक लिंक असल्याशिवाय हे शेततळे अनुदान दिले जाणार नाही, अशी भूमिका कृषी विभागाने घेतली आहे। त्यामुळे जे या योजनेचे लाभार्थी आहेत त्यांनी आधार कार्डला बँक लिंक करावे असे आवाहन करण्यात आले आहे। अनेक योजना आहेत की ज्यातून शासनामार्फत अनुदान दिले जाते। तर मग मित्रांनो, PM किसान योजना, नमो शेतकरी योजना, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना, तसेच महा-DBT मार्फत राबवल्या जाणाऱ्या इतर योजना, तसेच शिष्यवृत्ती अनुदान, अशा वेगवेगळ्या योजना या ठिकाणी राबवल्या जातात। मग या सर्व योजनांचे जर तुम्हाला आता अनुदान हवे असेल तर तुम्हाला तुमचे आधार कार्ड हे बँक सोबत लिंक करणे गरजेचे आहे। तर मग मित्रांनो, आपल्याला प्रश्न पडतो की आधार कार्ड बँक खात्याशी आपण ऑनलाईन लिंक करू शकतो का किंवा ऑफलाईन लिंक कसे करावे। तर मित्रांनो, तुमच्याकडे जर तुमचे बँक खाते असणाऱ्या बँकेचा मोबाईल ॲप्लिकेशन असेल तर तुम्ही त्यामार्फत आधार लिंक असणाऱ्या ठिकाणी जाऊन बँकेशी आधार कार्ड लिंक करू शकता। पण जर तुम्ही ऑफलाईन करायचे असेल तर आधार आणि बँक लिंक म्हणजे आधार सीडिंगचा फॉर्म बँकेत भरून जमा करायचा आहे। याबाबत तुम्ही आधार कार्डला बँकेशी लिंक करू शकता। मग मित्रांनो, तोच फॉर्म म्हणजे NPCI चा फॉर्म असतो, तो आपण बँकेत जाऊन भरून जमा करा, म्हणजे तुमचे बँक खाते हे आधारला लिंक होईल। तर मित्रांनो, अशा प्रकारे सर्व अनुदान आपल्याला मिळवायचे असेल तर आपण आधार लिंक करून घ्या। तर मित्रांनो, आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।